नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले प्रॉफिट पैसा पाणी या चॅनलवर. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला वेळेवर मिळत राहील. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, जर तुम्ही या 7 गोष्टी मनापासून समजून घेतल्या तर या जगातील कोणतीही ताकद तुम्हाला श्रीमंत होण्यापासून थांबवू शकणार नाही. हे असे रहस्य आहेत जे फारच मोजक्या विश्वासू लोकांनाच सांगितले गेले होते. ना ते सहज पुस्तकांमध्ये मिळतात, ना कोणी सहज शिकवतं. ही अशी गुप्त तत्वे आहेत ज्यांच्या आधारावर एका सामान्य व्यक्तीला सामर्थ्यशाली शिखरापर्यंत नेण्यात आले होते. प्रत्येक मुद्दा तुमच्या मेंदूतील अशी एक तिजोरी उघडतो जी थेट पैसा, यश आणि सन्मान यांच्याकडे घेऊन जाते. म्हणून या व्हिडिओमधील प्रत्येक मुद्दा लक्षपूर्वक ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा बोनस पॉइंट सांगणार आहे जो जर नीट समजला तर पैसा स्वतः चालत तुमच्याकडे येईल. हा माझा ठाम दावा आहे. चला तर मग मित्रांनो, या 7 गुप्त रहस्यांचा पडदा उघडूया. राज नंबर 1. पैसा नेहमी बुद्धीच्या मागे जातो, भावनांच्या नाही. म्हणतात ना, जो माणूस भावना घेऊन व्यवहार करतो तो गरीब राहतो आणि जो बुद्धीने निर्णय घेतो तो सम्राटासारखा जीवन जगतो. या एका वाक्यात यशाचा सर्वात मोठा सूत्र लपलेला आहे. कारण जे निर्णय भावनांच्या भरात घेतले जातात तेच निर्णय आपल्यात स्वप्नांना बुडवतात. लोक काय म्हणतील, हे सध्या ट्रेंडमध्ये आहे, मलाही तेच हवंय, अशा विचारांवर सुरू झालेला कोणताही निर्णय विचारपूर्वक नसतो, तो घाईचा असतो. आणि घाई नेहमी नुकसान करून जाते. आज आजूबाजूला पहा, कोणी सोशल मीडियावर महागडी लाईफस्टाईल दाखवतो आणि आपणही विचार न करता उधारीत उडी मारतो. EMI सुरू होते आणि महिनाभर ताण, त्रास आणि तक्रारी. पण दोष नशिबाचा नसतो, दोष असतो आपल्या विचारांचा. म्हणून खर्च करण्याआधी स्वतःला विचारा, हे खरंच गरजेचं आहे की फक्त दिखावा? हे आराम देणार आहे की भविष्यातील सुरक्षिततेवर घाव घालणार आहे? लक्षात ठेवा, पैसा भावनेत नाही, विचारात वाढतो. राज नंबर 2. प्रत्येकाच्या आत एक दडलेला व्यापारी असतो, त्याला जाग करा. प्रत्येक माणसाच्या आत एक खास कौशल्य असतं, पण फार कमी लोक ते ओळखतात. बहुतेक लोक आपली स्किल फक्त नोकरीपुरती मर्यादित ठेवतात आणि मग आयुष्यभर दुसऱ्याच्या स्वप्नासाठी काम करत राहतात. कोणी छान बोलू शकतं पण कधी त्यातून संधी तयार करत नाही. कोणी आर्थिक ज्ञान ठेवतं पण स्वतःसाठी काही योजना बनवत नाही. कोणी लिहितं, शिकवतं, समजावतं पण स्वतःसाठी कधी काही उभं करत नाही. खरा नियम असा आहे की पैसा त्याच्याकडे येतो जो आपल्या ज्ञानाला मूल्य देतो आणि ते योग्य पद्धतीने वापरतो. आजच एक कागद घ्या आणि स्वतःला विचारा की माझ्या हात असं काय आहे जे मी शिकवू शकते, विकू शकते किंवा लोकांना उपयोगी पडेल. हा एक प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. राज नंबर 3. तुम्ही कोणासोबत राहतात ते ठरवतं तुम्ही श्रीमंत व्हाल की नाही. मूर्ख संगत शहाण्यालाही बुडवते. हे फक्त वाक्य नाही, ही आर्थिक सत्यता आहे. जर तुम्ही अशा लोकांमध्ये राहता जे फक्त पार्टी, सिरीज, उधारी आणि दिखावा यावर जगतात तर तुमच्यात कधीच मोठा विचार निर्माण होणार नाही. पण जर आजूबाजूला असे लोक असतील जे शिकतात, योजना करतात, गुंतवणूक करतात तर त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतोच. म्हणून आजपासून 3 अशा लोकांच्या जवळ राहा जे मेहनती आहेत, शिकणारे आहेत आणि पुढे जाण्याची इच्छा ठेवतात. पैसा आपोआप ओढला जाईल. राज नंबर 4. जी गोष्ट फुकट मिळते तीच सर्वात महाग पडते. फुकट मिळालेलं ज्ञान हलकं घेतलं जातं आणि हळूहळू विचारसुद्धा हलका होतो. आज सगळं फ्री हवंय, फ्री व्हिडिओ, फ्री टिप्स, फ्री शॉर्टकट्स. पण यात सगळ्यात जास्त खर्च होतो तो वेळेचा, आणि वेळ ही सर्वात महाग गोष्ट आहे. खरा पैसा कमवणारे लोक नेहमी गुणवत्ता, स्पष्टता आणि कृतीवर गुंतवणूक करतात. राज नंबर 5. पैसा वाचवणं कमवण्यापेक्षा मोठी कला आहे. पैसा दाखवू नका, पैसा सांभाळा. जिथे पैसा दिसतो तिथे तो काढून घेणारे जास्त असतात. उधारी, फसव्या योजना, खोट्या ऑफर. प्रत्येक महिन्याला आधी स्वतःला पगार द्या. किमान 20% बाजूला ठेवा. पैसा शोसाठी नसतो, तो सुरक्षित भविष्यासाठी असतो. राज नंबर 6. जिथे शिस्त असते तिथेच पैसा टिकतो. जिथे गोंधळ असतो तिथे पैसा थांबत नाही.
उठायची वेळ ठरलेली नाही, खर्चाचा हिशेब नाही आणि मग म्हणतात पैसा कुठे गेला कळलंच नाही. म्हणून आजपासून एक साधा ट्रॅकर ठेवा. उत्पन्न, खर्च, बचत सगळं लिहा. 3 महिन्यात फरक स्पष्ट दिसेल. राज नंबर 7. योजना पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका. जे लोक सतत आपले प्लॅन सांगत फिरतात ते आपलं भविष्य दुसऱ्यांच्या मतांवर सोडतात. कोणी निरुत्साही करतो, कोणी कॉपी करतो. म्हणून नवा नियम पाळा. बोलायचं नाही, फक्त काम करायचं. यश मिळाल्यावर आवाज आपोआप होतो. बोनस पॉइंट. पैसा नाही, पैसा देणारी प्रणाली हवी. एकदा पैसा मिळवणं सोपं असू शकतं, पण तो पुन्हा पुन्हा मिळवणं ही खरी कला आहे. कोर्स, कौशल्य, कंटेंट, गुंतवणूक, सवय जे सतत कमाई करून देईल अशी व्यवस्था उभी करा. म्हणून स्वतःला विचारा की मी असं काय उभं करू शकते जे माझ्या नसतानाही पैसा देईल. कारण जो प्रणाली बनवतो तोच आपला साम्राज्य उभं करतो. मित्रांनो, जर हे 7 रहस्य आणि बोनस पॉइंट तुम्हाला मनापासून समजले असतील तर आता तुम्हाला पैशाच्या मागे धावण्याची गरज नाही. पैसा स्वतः तुमच्याकडे येईल. हे ज्ञान वाचण्यासाठी नाही तर आयुष्यात उतरवण्यासाठी आहे. आज समजलं असेल तर तुमची श्रीमंती फक्त वेळेचा प्रश्न आहे. धन्यवाद.